फेविकॉलने आपल्या कॉम्पिटिटर्सना अशा प्रकारे संपवले. 1950 पर्यंत सुतार अॅनिमल फॅट पासून बनलेल्या डिंकाचा वापर करायचे. यापूर्वी याला तासनतास गरम करावं लागायचं. याचा वास खराब होता आणि हे तितकं मजबूत देखील नव्हतं. म्हणून फेविकॉलने भारतात पहिल्यांदा सिंथेटिक ॲडेसिव्ह लॉन्च केलं, जे रेडी टू यूज होतं आणि खूप प्रभावी होतं. त्यामुळे सुतारांमध्ये फेविकॉल लगेचच हिट झालं. पण फेविकॉलचा खरा मास्टर स्ट्रोक होता मिडल क्लासला टार्गेट करणे. 1970 पर्यंत घराच्या छोट्या कामासाठी सुद्धा लोकांना डिंकांचे मोठे बॉक्स खरेदी करावे लागायचे. ही मार्केटिंग पोकळी ओळखून फेविकॉलने आपला ॲडेसिव्ह 30 ग्रामच्या छोट्या पॅकमध्ये विकायला सुरुवात केली, ज्यामुळे हे घरगुती ग्राहकांची पहिली पसंती बनले. शेवटी फेविकॉलच्या जाहिरातबाजीने कमालच केली. जसं या ॲडमध्ये तुम्ही एक तुडुंब भरलेली बस बघत आहात, ज्यामधून कोणीही खाली पडत नाहीये, कारण ही बस फेविकॉल ब्रँडेड बस आहे. आणि या जाहिरातीत खूप प्रयत्न करूनही कोंबडीचं अंड फुटत नाही. नंतर समजतं की ती कोंबडी फेविकॉलच्या डब्यातून खात होती. आज याच जाहिराती आणि स्ट्रॅटेजीमुळे फेविकॉल हजारो कोटीचा ब्रँड बनला आहे.